हॅलो नमस्कार भावांनो बहिणींनो. बघा काय सुद्धा कर्मा नाही मला, एकटीच आहे इथं. आवे दादा बी गेला कामाला, कुठं जावं कुठं नाही होतं या का. पाणी ही भरलं, असल्या उन्हात पाणी भरत बसली. दुह्याला पाणी ही भरलं या. आता ते पूनम जायचे होते म्हणून जरा आम्ही थांबलीच, म्हणलं तिला घालवावं आणि नंतर पाणी. तर मी म्हणलं पूनम तू जायची का राहायची या. तर ती म्हणली आई मी जाणार आहे ग. तर म्हणलं मग तू गेल्याच्या नंतरच पाणी भरेन मी दोला. तर भावा बहिणीनं तिकडं टाकी मांडली, तिथनं मग आपल्याला कमी पडलं तर पाणी हे दुह्याला हे आणायला लागतं आपल्याला. तर कसं आहे, मला तर आता काहीच कर्मा नाही. बसले आपली एकटीच, फिरते दारात. तिकडं गेलती, म्हणलं कुणाची गाडी आली कुणाच ठाव, 4 चाकी गाडी आलती. तर म्हणलं कुणाची गाडी आली काय नाही म्हणून बघाय गेलती. तर भावा बहिणीनं कसं आहे, पूनमला राग बी येतो आणि निघून बी येते. आणि एक दिवस बी राहा तिला कठीण होतं बघा. इथं रात बी नाही, मग रिकामा त्रास करून घ्यायचं ही काय गरज आहे का हो भावा बहिणीनं. काय जवळला प्रवास आहे का, काळजी लागते का नाही की बाया माणसं पोरगी घेऊन आली ही. तर आता ती गेली बघा. तर तिला घालवायला योगिता ही गेली या लिमगावापर्यंत. लिमगावात काहीतरी काम होतं, काम करून जाणार आहे. तर आता गेल्यात का नाही कुणा ठाव. आता भावा बहिणीनं मला लागली काळजी, आता कवा पोचत्यात कवा नाही. ते पिलू आहे संग तिच्या, ते पिलू काय भावा बहिणीनं इथं राहायला तयार नाही. मी म्हणलं राहित शाळेला, मग म्हणलं आपण तिघं राहावं आवीन तू मी. तर म्हणली आई मला अगं इथं करमत नाही हे नाही. तर भावा बहिणीनं मग आता कसं म्हणायचं पूनमच्या मुलींना राह माझ्यापाशी ही करा. तर त्यांना राहतच नाही, ते त्यांना करमतच नाही येतं. आणि त्यांना पहिल्यापासून अशी आईबाप सोडून राहायची सवयच नाही भावा बहिणींना. मग त्यांना करमत नाही. असं अचानक आलं ही आजोळाला आलं ही, म्हणजे त्यांना असं उदास उदास वाटतं, म्हणजे कसतरीच वाटतं. तर आता पिल्लूला मी म्हणायची तुला करामतंय का. तर ते बळच्या जबरदस्तीनं म्हणायचे हो करामतंय आहे हे होतंय. पण म्हणली कसं आहे अगं आई, ही तिथं खेळायचो ही आम्ही, शिवण्या ही आम्ही काय बी चेष्टा मस्करी ही करायचो ही. तर मी म्हणलं मग तुला इथं करमाना होय. तर रात्री लय उशीर गप्पा मारत बसलो होतो मी, आवी पिलू आणि पूनम झोपले होते तिकडं हवेला. तर म्हणलं कशावरून काय झालं ग पिलो, कशा का पप्पा भांडतो, पप्पाला म्हणलं दापा येत नाही का तुम्हाला ही. तर ती म्हणली अगं आई मला पप्पाची लय भीती वाटते, पप्पालाही खवाळत्यात म्हणून आम्ही बोलतच नाही काय, म्हणले आम्ही गप्पच बसतो. तर म्हणलं अगं पोरीनं तुम्ही आता मोठं झालाय, आईबापाची भांडणं सोडवायची, भांडू नका म्हणायचं, त्यांना समजी घालायचे. मग म्हणलं लेकरांकडे बघून म्हणलं कमजोर होतं माणूस, भांडत नाही ही नाही, माया येते, असं होतं तसं होतं. तर कशाचं काय भावा बहिणीनं ह्याच मुलकाच्या भेंकड पोरी भांडणं लागली की आईबापाची भांडणं लागली की त्या गप्पच उभा राहणार, कोणाला आईला गप मानणार नाही तर बापाला गप मानणार नाहीत, नुसत्या गप्पच बसणार. मग त्यांना मी सांगत होते अगं भांडणं सोडवायचे पिलो, मध्ये जायचं मग भांडणं मिटते ती लेकरांकडे बघून ही असं तसं. कशाचे पिलू लय बेकड्या पोरी आहे त्याला पूनमच्या. भावा बहिणीनं किती बी प्रयत्न केलं तर लेकरं ते लेकरच असतात. त्या शिवण्यांनी ह्या अपूर्वाने रात्री फोन केलता की पिलो तू कधी येणार आहे ग ही. तर भावा बहिणीनं मला लय वाईट वाटलं. ते कसं असतं
बहिणी बहिणी एकत्र राहिलेल्या खेळलेल्या हे असं एक दिवस जरी ती माणूस जवळनं गेलं तरी कसं तरीच वाटतं, माणसाला करमत नाही ही नाही. तर पिलो सुद्धा इथं गपगप बसायची ही. आता त्या दोघी बहिणी बहिणी तर खेळतच असतील ही, पण पिलूला बी बरं वाटत नव्हतं, तिला बरं नव्हतं. मग पूनमला म्हणलं तिला दवाखान्यात न्यायचा इथं ही, तर ती म्हणली नको मला नाही जायचं आहे दवाखान्यात, नको मला जायला. तर मग म्हणलं वाटतंय का तुला बरं, मग जेवण कर म्हणलं, गोळ्या आणल्या असल्या तर गोळ्या खा ही कर. तर भावा बहिणींनो मग तिला सकाळी आंघोळ ही करायला लावली, ही करायला लावले. म्हणलं केस धू चांगली शॅम्पूनं, ही आंघोळ ही केली. पूनम बी म्हणले मी तशीच जाते बाय, तोंड सुद्धा नाही धुत. तर म्हणलं अगं आंघोळ बिंघोळ करते मग जा, असे काय येड्यावाने करते. तर भावा बहिणीनं चहा किती उशीर मी ठेवल्याला, पूनम काय चहाच पिली नाही. म्हणलं तुला तोंड धुतलं की चहा लागतो, आणि म्हणशील आहे ना अजून चहाच केला नाही. तर भावा बहिणीनं सगळा स्वयंपाक ही केला मी, 2 कालवणं ही केली. आणि मग मी म्हणलं की अगं पूनम तुला चहा प्यायचा आहे का नाही. तर मला म्हणली राहू दे आता तुझा चहा, दे मला जेवायला. तर भावा बहिणीनं मग तिला जेवाय दिलं, जेवण केलं. आणि म्हणलं पिलूला बी म्हणलं तू बी जेवण कर, म्हणलं कधी जाताय घरी कधी नाही. आणि तरी पण काय म्हणलं भूक लागली तरी रस्त्यानं खाचालच काय बी म्हणलं तुम्ही, पण म्हणलं शक्यतो लय थांबूच नका, आपलं इथंच पोटभर जेवण जा. तर भावा बहिणीनं घातलं जेवायलाही, काय आपलं सक्तीनं सारा असेल ते भावा बहिणीनं घातलं आपलं जेवण खावण. आता पुन्हा आली की रात बी नाही, आणि लगेच गाय करती, आणि लगेच जायचं जायचं म्हणती. मग सांगा बहिणीनं कसं काय करायचं. आणि म्हणजे जरा तिच्यात ती माळकरी आहेत, सासूला माळ आहे, सासऱ्याला माळ आहे, आणि तिच्या मालकाला बी माळ आहे, म्हणून एवढं ते त्याचा इंटरेस्टच घेत नाही ती. आणि मग आपण आणली तरी ती खातच नाहीत, आणि तिच्या पुरीला तर आवडत नाही, ते आता कसलंच खात नाही ते. मग सांगा भावा बहिणीनं काय करायचं. असं वाटतं की इकडं आल्याच्या नंतर तिला खाया भेटेल वाशाट, ही तिकडं वाशाट केल्या म्हणजे कसं किती वायतागते, डबल डबल स्वयंपाक, परत ती असं धुयाचा पुसायचा, परत नवऱ्याला जेवण बांधायचं. म्हणजे माळ करायला कशाला उगाच पापात घालवायचंय, आपण खायचं ते माळ करायला ती वाशाटाचा वास ही लागलेला तसं बेकार असतं. म्हणून पूनम काय करतच नाही, नगूच म्हणते. मग ती स्वतः पण खात नाही आणि काहीच नाही. आणि मग त्या पुरींना बी सवय नाही ना सारखे वाशाट हे खायची, आणि मग ती कधीच्या काळी खायचं म्हणल्या मग त्यांना कसं तरीच वाटतं. तर मी म्हणलं पूनम गेल्या गेल्या मला फोन लाव, म्हणजे माझ्या जीवात येईल ग बाई. आणि भावा बहिणीनं काल तर मला फोन बी नाही केलेला, काहीच नाही काहीच, म्हणजे माहितीच नव्हतं की ती येणार आहे म्हणून. आता योगिता आता आधी चालते की तिच्या कामाने, की तिचं काहीतरी काम आहे, ती आलती तिच्या कामाने, शुक्रवारी ती आलती. आणि मी इथं झोपली हो, मला झोप लागली. तर मी तशीच खवळून योगिताला म्हणली कुणाला ग काय म्हणलं बडबड करते तर ही करते. तर ती योगिता मला काहीच बोलली नाही, मग ती तशीच गेली. आणि मग परत ही संगमंग आले सगळे. मग मी तिकडं मला लय उकडायला लागलं, लय गरम व्हायला लागलं, म्हणून मी तिकडं जाऊन बसले होते आंब्याला. आंब्याखाली म्हणलं रस्त्याला जाऊन बसावं आपली, तिथं एक शेजारी नाही आपली, मी तिथं कोणापाशीच बसत नाही, आपली त्यांच्यापाशी जाऊन बसते. त्यांचा आंबा आहे दारात आणि मस्त हवा लागते चांगली, म्हणून मी तिथं जाऊन बसले. तर भावा बहिणीनं मग ही एकामागे एक आल्या गाड्या ह्यांच्या. तर बाय मी म्हणलं ही कशी काय अचानकच आले बाई, काय म्हणलं फोन बी नाही, मी येणार हाय मन बी नाही, काहीच नाही. म्हणलं पुन्हा अचानकच कशी काय आली. तर मी आपली काहीच बोलली नाही, तिथं त्या माणसांना बोलत बसली होती. मग ती मला म्हणली चल की घरी. तर मी म्हणलं ओफा पुढं म्हणलं आली. मग मी पण लगेच भावा बहिणीनं उठून आली. मग त्यांना म्हणलं सरबत करते ही. मग भावा बहिणीनं सरबत करायला साखर घेतली, 2 लिंब आणली मी ही. तर पूनम काय म्हणली सरबत नको काय नको काय नको आहे करू.
मग तेव्हा का ती गार चांगलं पाणी मस्त पाकी घेतलेलं, ती रसना घेतलेली ही तिनं सगळं ठेवून द्यायला लावलं. म्हणजे नको सरबत करू, उगाच म्हणजे नको नाश करू, नको आम्हाला सरबत. तर पिलूला म्हणलं तुला प्यायचं आहे का सरबत? तर पिलू बी म्हणली नको अगं आई, आता मी जरा झोपते. मग भावा बहिणीनं तेव्हा का ते सगळं सराजम घेतल्यानं मी ठेवून दिलं. म्हणलं अनेक माणसाला आईनं चहा पण नाही केला आणि सरबत पण नाही केला. तर म्हणलं मी सरबत मस्त पाकी करून देते म्हणलं. तर त्या नकोच म्हणल्या. मग भावा बहिणीनं नको म्हणल्या तर मग नाहीच केला. मग भावा बहिणीनं लेकरं रागाच्या भरात किती वेळ म्हणली की आय आमच्या माया करत नाही, प्रेम करत नाहीत. पण भावा बहिणीनं तसं कुठं असतं का हो? बिगर प्रेमाचं कोण असतं का? बिगर प्रेमाची कुठं आय असते का? सांगा ना तुम्ही. किती बी नाही का बरे नाही आपण गेलो आलो नाही हे झालं, किंवा नाही त्यांच्यापाशी सारखं गेलो, किंवा नाही त्यांना भेटायला गेलो, किंवा त्यांच्यापाशी राहायला गेलो, तर बाळानं माया ही कुठं गेली का? माया येतीच ना कुठल्या बी, कसली बी आहे असली तरी लेकरांची माया येत नाही का? की असं असल्यावर ही झाल्यावर जरा तरी काळजी यायला लागते का नाही? की बाया माझ्या लेकरांचं कितीही करतात, किती ती करते ती, आणि माझ्या लेकरांचं कामं ना असं ही तसं, पण जरा तरी यायला काळजी लागते की भावा बहिणींनो. हां आता कुणाचं मिटवायचं सांगा की भावा बहिणींनो? मी कुणाचं टेन्शन माझ्या डोक्यात घ्यायचं? तरी पण मग ते तेवढ्याला बी सामोर जाते की जाऊ द्या, समजी घालते माझ्या लेकरांना की जाऊ द्या लेकरांनो, आपण एका पाकाने ऊन आहे, आपल्याला कोण नाही, कोण बघायचं, कोणी नसतं कुणाचं. ज्याचे त्यालाच हाकायला लागतो परपंच, ज्याचे त्यालाच ही करायला लागतं, कोणी नसतं कुणाचं. लेकरांनो असं करा तसं करा सांगायचं, शिकवायचं, परत त्यांचा राग शांत करायचा. आता काल पुन्हा मला काय म्हणते की आईच नाही सुद्धा की कसं काय झालं, बरं वाईट काय झालं, कसं झालं. तर भावा बहिणींनो तिच्या ते टेन्शनमध्ये, आणि मी अनेक वर टेन्शन देऊ का तिला? बसू का इचरत? म्हणून मी आली दमून रमून आणि बसते तुला सांगत हित गुज. म्हणून भावा बहिणीनं मीच म्हणलं नको आताच इचराय, म्हणलं नंतर इचरू आपण तिला की काय झालं, कशामुळं झालं. तर ती काय म्हणते या की काय झालं, कसं झालं आई इचराना सुद्धा. तर भावा बहिणीनं चौकून ही आहे का नाही आपल्याला? इचरावं तिकडून बी भ्या आणि नाही इचरून तिकडून बी भ्या, आई इचराना सुद्धा असं म्हणते. आता लगेच तिला मी गाडीवरून उतरल्या बसल्या लगेच म्हणू काय झालं, कशामुळं आली, काच आली, कशी आली, असं विचारणं भावा बहिणीनं माझं योग्य आहे का? तुम्हीच सांगा बरं. मग त्याला हिच्या पैसे आले तर हिनं लय फाटं फोडलं आणि ही लईच इचरायला लागली भावा बहिणीनं. म्हणून माझे मी शांत बसली. संध्याकाळी पण सगळा स्वयंपाक हे केला, हे त्यांना जेवाय हे केलं आणि निवांत आपली खुर्चीवर जाऊन बसली. मग तेव्हा का पुन्हा मला तशी म्हणते. तर म्हणलं अगं पुन्हा मी इचरीन, मी काय झालंय कसं झालंय जरा तुझं डोकं शांत होऊ दे. आधी तुझं गरम डोकं अनेक म्हणलं कशाला मी वाढवू, आगीत आग लावू. म्हटलं इचरीन मी तुला, बिगर विचारता मी राहणार आहे का? तर भावा बहिणींनो कुठलं बी काय झालं तर माहिती झाल्याशिवाय आपल्याला कळतं का? मग विचारलंच असतं ना मी तिला. आता आपल्या जीवनात तर कसं आहे काय आहे भावा बहिणीनं तुम्हाला माहितीच आहे. हां आपण तर व्हिडिओमध्ये सांगतोच की मला असं आहे, मला तसं आहे. आणि मग लेकींना काय सांगायचं आपण? हे तर सांगू शकत नाही ना मी लेकींना. त्या कशा 2 दिवस येणार लगेच जाणार. पाहुण्यांना आपण काय सांगायचं? जे आपलं असेल ते आपण ठरवायचं आपल्या मनाने, आपल्याला काय करायचं काय नाही ते. तर मी पोरींना काय सुद्धा सांगत नाही भावा बहिणीनं. त्यांना काय पाहुण्यांना सगळी सारखीच. मग आपण कशाला काय करायचंय? हे चिल्लाटे का गुंगाणतंय डोळ्या बहुतीच माझ्या आधी की होतंय. तर भावा बहिणींनो आता ती पुन्हा पोचस्तवर हिवस्तवर बघा मला लागली काळजी. तर तिला म्हणलं
मला नक्कीच फोन लवकर कर गेल्या गेल्या. तर आता असल्या उन्हाकारात ती आजारी लेकरू घेऊन जाणार आणि बाया माणसं लेकरू संग ही म्हणल्या भावा बहिणीनं काळजी लागते व सगळ्याची काळजी मी करते यावं. सारखं असं डोकं शांतच नाही आपलं, कुणाचं नाही कुणाचं आहेच. तर कसं आहे भावा बहिणीनं, मला बी वाटतं सगळ्याचं चांगलं असावं, सगळी खुशीत असावी, ती सगळ्याचा आनंद आपल्याला ऐकाय भेटावा, ही एवढंच भावा बहिणीनं माझं म्हणणं आहे. काय मी तरी काय सांगू शकणार आहे भावा बहिणीनं. आपल्या जीवात जीव आहे तर आपण एवढंच सांगणार की नीट राहावा, नीट वागा, आपापला परपंच नीट करा, भांडू नका, तंडू नका, एकामेकावर येऊ नका, एकामेकाला घाण पाताळचं बोलू नका. बोलण्याने बोलणं वाढतं. कोण जरी लईच आगावपणा करत असलं तर एक जणाने कोणीतरी कमजोर व्हायचं, म्हणजे भावा बहिणीनं भांडणं मिटते ती. आता तोंडाला तोंड बायकोनं एक बोललं की नवऱ्यानं दोन बोलायचं, नवऱ्यानं दोन बोललं की बायकोनं तीन बोलायचं. भावा बहिणीनं मग ते वाढतच राहतं ना. वाढतं का कमजोर होतं माणूस, तुम्ही सांगा बरं. म्हणून मग नाहीच आपल्याला ऐकू वाटलं, नाहीच त्रास सोसला तर आपलं लांब जाऊन कुठंतरी बसायचं. फेकलं सामान, फेकलं घरात, बाहेर फेकून दिलं घरातलं, तर परत त्यांचा राग शांत झाल्यावर तीच घरात राचते. आणि काय आपल्याला नुसतं बघत बसायचं आपण कसं चाललंय काय नाही, की का असं होतंय, का तसं होतंय, कशामुळं असं होतंय, नुसतं आपलं बघत बसायचं. कशाला टेन्शन करून घ्यायचंय भावा बहिणींनो, काय गरज आहे का टेन्शन करून घ्यायची. आता मला बी मग टेन्शन असं लय टेन्शन मला येतं, मापाच्या बाहेर टेन्शन येतं. पण काय करायचं, त्या टेन्शनला सामोरं आपण जायचं असतं. आपणच बारक्या बापाचं व्हायचं, आपलं कुठंतरी लांब जाऊन बसायचं. नाही आपल्याला सोसलं, नाही आपल्याला हे झालं की भावा बहिणीनं आपण असं ठरवलंय. पण मला असं भावा बहिणीनं कुठं जावंच वाटत नाही. आता त्यांना कसं आहे भावा बहिणीनं, त्यांना गाड्या येतात, घोड्या येतात, सगळं होतं. आता देवाने आपल्याला सगळ्यातच आडाने, आपल्याला नाही शिक्षण, आपल्याला नाही काय, आपण कुठं जायचो, कुठं बाहेकायचो. आजकालचं आहे का कोण चांगलं नीट सांगणार की ह्यो रोड आहे त्या रोडने जावा, असं करा, गेलो कुठल्या इष्टीत बसून काय झालं, म्हणजे अडाण्याचं काय खरं आहे का भावा बहिणीनं. या हल्ली तर अडाण्याचं काय सुद्धा खरं नाही. म्हणून मला कसं वाटतं की आपल्याला कुठंच जायचं नाही, आपलं हिथंच जड पडू हलकं पडू कसं बी असू, आपलं घर भलं ना आपण भलं. करू वाटलं काम करायचं, नाही करू वाटलं आपलं घरात इरबळ एकट्याने बसायचं, कुणाच्या वाट जायचं नाही, कुणाला बोलायचं नाही, चालायचं नाही. भावा बहिणीनं आपण जर नाही कुणाला बोललो किंवा नाही कुणाला बळाने आपण हे केलं तर आपल्याला कोण बोलेल, काय गरज आहे का आपल्याला कुणाला बोलायची. आणि आपल्या घरी आपल्याला कोण बोला येईल का, तुम्हीच सांगा बरं. आपण जर नाही कुणाच्या वाटं गेलो की आपण आपल्या पायरीनं राहिलो तर आपल्या वाटं कोणच जात नाही ना. मग असं आहे भावा बहिणीनं माझं, कुणाच्या वाटं जायचं नाही, कुणाला पाय बी लावायचा नाही आणि कुणाचा लावून बी घ्यायचा नाही. मला भावा बहिणीनं माणूस घाणे जरी कोण म्हणलं ना तरी मला चालतं. पण भावा बहिणीनं मी कोणाच्यात बसाय नसते, उठाय नसते, मला काय मैत्र नाही फितर नाही, अशा जीवापाड लागत नाही. त्या आपण बोललो ना तरी तताच तो बोलतो माणसाला, ते बी त्यांचंच ऐकून घ्यायचं काय असेल ती. आणि चाडी लबाडी तर भावा बहिणीनं माझ्याच्यानं तसलं अजिबातच होत नाही. ह्याचं ऐकून घ्यायचं आणि त्याला चाडे लावायचे आणि त्याच्या घरात भांडणं लावायचे आणि हिनं आपण बघत बसायचो. आणि चाड्या लावणाराला तरी हाय का भावा बहिणीनं सुख, लगेच म्हणतात की कोणी सांगितलं आणि का आणा बरं तिला इकडं. आणि ती खरण खोटण परत चाड्या लावायच्या, त्यांच्या शिव्या खायच्या, एकीच्या नाही दोघीच्या बी खायच्या. जिचं ऐकून दुसरीला चाड्या आपण लावली तिच्या बी खायच्या, तिनं बी बाया किती हाया ऐकून घेतलं सगळं तिला सांगितलं. भावा बहिणीनं असलं तर आपल्या ह्या जिबलीतनं येत नाही अजिबात. कधीच आपण कुणाची चाडी लबाडी केली नाही, काय नाही, कधी कुणाच्या सासरवसणीला शिकवलं नाही की असं करायचं, सासूला तसं करायचं, कधीच आपल्या जिबलीतनं तसलं येणारच नाही भावा बहिणीनं. तेव्हा माझ्या दोन्ही पुरींचं चांगलं झालेलं आहे आणि माझ्या दोन्ही पुरी चांगल्या आहेत त्या. पण आताच्या काय करते त्या लोकाचं ऐकतात, लोकाचं ऐकून कधी भलं होत नाही. स्वतःचं आपलं
डोकं चालवायचं असतं, कसं डोक्यानं राहायचं, कसं ही. तर भावा बहिणीनं काय आपल्याला करायचं आहे, ज्याने असलो का त्याच्यापाशी कोणाला कोणाचं ऐकायचं असेल, ही करायचं असेल, कोणाला कसं वागायचं असेल, दोसुंगाने वागू, कुणाचं कुणी कसं वागू, आपल्याला काय घेणं देणं नाही कोणाचं. आपण आपलं मन चांगलं ठेवायचं आणि आपण चांगलंच वागत राहायचं भावा बहिणीनं, असं आहे आपलं. मग तुम्हाला कसं वाटतंय तसं मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझं काय चुकत असलं तरी बी भावा बहिणीनं मला सांगा, की आपलं नुसतं का येड्या मेंढरावाने काम करत राहायचं. कुणाला कर म्हणायचं नाही, कुणाला काय म्हणायचं नाही. आपली गरजच पडत नाही कुणाला काय म्हणायची. आपलं काम सांगायचं, आपला काय हक्क आहे कुणा. हां, जे आपलं काम दिसल, जे आपलं ही होईल ते आपण करत राहायचं. हां, काय करायचं आहे आपल्याला. जोपर्यंत आपल्याला होतंय जातंय तोपर्यंत आपलं स्वतः करायचं, हे करायचं. काय कोणावर विस्मायचंय, काय कोणावर रुसायचंय, तसले तर भानगडच नसते भावा बहिणीनं माझ्याकडं. ज्याच्या मनाला वाटेल तसं करत्याल, करू वाटलं कोण करल, नाही करू वाटलं नाही करल. आपली गंमत का बघत बसताना तरी भावा बहिणीनं आपण कोणाला हारत बी नाही, काहीच नाही. कसं आहे भावा बहिणीनं, जोपर्यंत आपल्याला काम होतंय तोपर्यंत आपण काम करायचं, कामाला जायचं, आपलं बी शरीर चांगलं राहतं, हे होतं. तर भावा बहिणीनं एक दिवस काम आहे तर 2 दिवस नाही, पाऊस बी पडाना, काहीच पाहिना. आणि कसं वागायचं, कसं काय करायचं माणसाने, कसं जगायचं. आणि सगळं तरकाऱ्या हे तर सगळ्या महाग झाल्यात उन्हाळ्यामुळं. भावा बहिणीनं घ्या आपली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.